भाऊजी तुम्ही घरला जावा, मी ह्यांना हुडकते. अहो नाही वहिनी, मी येणार तुमच्या सोबत. ह्यांना जर किडनॅप केलं असलं आणि चुकून धमकीचा फोन जर घरला गेला ना तर आई उगाच घाबरते. तुम्ही घरी जावा आणि तिकडे समजा सांभाळ. हा. आई घ्या ड्रिंक वॉटर. आई तू काळजी करू नको बरं का, वीरूला मी शोधून काढतो ना. कसं इथे असं बसून? शिराळकर पण भाऊजी फाइंडिंगच नाही झाले तर? नाही म्हणजे ते त्यांना अटेंडन्स का काहीतरी जावं लागतं की नाही पोलीस स्टेशनला, ते नाही झालं तर नो जामीन, म्हणजे भाऊजी परत लॉकडाऊन मध्ये. ओ माय गॉड आई, हे समजा त्या पैलवान डॉटर ऑफ लॉ मुळे झाले. तिच्यामुळे अजून काय काय सी करावं लागणार आहे, गॉड नॉलेज. हो वहिनी, प्राजक्ता वहिनी दाद्याला सोडवायला जंग पाछडल्यात. उगाच त्यांच्या नावानं कशाला बोंब मारायला तो. हो जगदीशराव, पण हे सगळं जिच्यामुळे हॅपनिंग, ती माधुरी, तिला इन हाऊस कुणी ठेवून घेतलं? पैलवान डाटर आपला प्राजक्तानच नव्ह. माधुरी त्यांची पठ्ठी आहे म्हणल्यावर तिच्यासाठी ते नडणारच नव्ह. त्या माधुरीनं पार त्यांची वाट लावून टाकली, तरी बी अजून तुम्हाला तिचाच पुळका आहे का? हे बघ, मला पुळका माधुरीचा नाहीये, दाद्याचा आणि प्राजक्ता वहिनींचा आहे. समजलं नव? असं मग एक काम करूया, आपलं बाळ बी आपण त्यांनाच दत्तक देऊन टाकूया. आई बाप म्हणून आपली काय गरज आहे ना. बास झालं. अरे काय आपापसातच भांडत बसलाय. माझा वीरू कुठे गेलाय, काय झालंय जरा शोधून काढाल की नाही? आई मी बघतो ते. सिमीने एवढं सगळं हॅपनिंग तरी बी तुझ्या नवऱ्याला केअर कुणाची? त्या पैलवान कपलची. तू विषय सोडताय का? इथे आईची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे ना. जरा गप्प पडा. कुणी हाय का इकडं? सोडवा मला. अरे हाय का कोणी इकडं? सोडा मला. कशाला बांधून ठेवलंय मला इकडं? आत्ताच्या आत्ता खोल, खोल म्हणलं ना बाप. हात तर खोल, मग दाखवतो तुला. खोल जात. डोसा काकासाहेब डोसा. आजचा दिवस आपलाच आहे. हे बाटली मास्टर आले आता आपल्या तावडीत. चेअर्स. चेअर्स. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये लगेच सेलिब्रेशन सुरू करू नका. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. लेखाजी, लांबच्या पल्ल्याचा पहिला टप्पा तर आपण जिंकलोय, त्यामुळे हे जरासं सेलिब्रेशन आहे. एकदा काम पूर्ण होऊ द्यात, मग तुम्हाला घेऊन जातो आंबा घाटात. सेलिब्रेशन साठी हो. चेअर्स. कमी प्या जरा आणि हा विचार करा की चुकून त्या पैलवान प्राजक्ताच्या हातात ती माधुरी लागली तर वीरेंद्र चटकन सुटेल आणि या सगळ्याचा माग घेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. तसलं काय होत नसते बघा लेखाजी.
एकदम कडक बंदोबस्त लावलाय आम्ही. तुम्ही लावलाय ना बंदोबस्त, म्हणूनच काळजी वाटते. अजून कशातच काही नाही आणि तुम्ही लगेच सेलिब्रेशन सुरू केलंय. तुमचा हा प्लॅन जर का फेल गेला ना तर बघाच. कशी अहो ते सोडा, हा डाव यशस्वीरित्या पार झाल्यानंतर इनाम काय देणार तेवढंच आहे. ओ काका साहेब, बोला तुमच्या लेकीच्या वतीनं बोला. माझ्या वतीने कोणी काही बोलायची गरज नाहीये. माझी मी स्वतंत्र आहे. आणि इनामाचं सोडच, तुझा हा प्रयत्न जर फसला ना तर तुला मी काय शिक्षा देईल ना ही आयुष्यभर लक्षात राहील. द्या, माझं अख्खा आयुष्य तुम्ही दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण त्या अगोदर त्या विरवान प्राजक्ताचा निकाल लावायचा आहे. त्या दोघांनी पण मला दाखवून द्यायचं आहे. आपल्याशी पंगा, गावात दंगा. आता ह्यातले वस्तादांना घेऊन गेलेल्या गाडीची ठशी कंची आहेत. तुम्ही ठीक आहे ना? वय मी ठीक आहे. तुला कसं कळालं पण मला इकडं दडवून ठेवलंय ते? असतात तुमची नुसती पट्टी नाही तर बायको बी आहे मी. 7 जन्माची साथ आहे आपली. जिथं तुम्ही तिथं मी. बर चला लवकर, पोलीस स्टेशनला जायचंय. हजेरी लावायची नव, नाहीतर तुमचा जामीन रद्द होईल. चला. वय चल. पैलवान चल की लवकर. काय झालं? नेमकी आत्ताच हिला कच खायची होती. थांब मी बघतो. सोडा, आता पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे. तुम्हाला सुटकेसाठी पळत सुटावंसं वाटत होतं ना, मग आता तेच करावं लागणार आहे आपल्याला. चला. पिल्या तर चहा नेऊन दे आई साहेबांना.
दे बाई, देते नेऊन. आधीच आजारी आणखी वाढला आणि हॉस्पिटलात गेल्या तर ह्यांचा आजार पण काढता काढता आपलाच ऍडवाइस होईल. आई चहा. नकोय मला चहा, अगं घे जरा बरं वाटेल. नकोय म्हटलं ना. आई अगं जरा तब्येतीकडे लक्ष दे. मी बरी आहे रे, मला काय धाड भरलीये, पण माझा विरू लवकरात लवकर सापडला पाहिजे. आई अगं सापडेल दाद्या, आणि प्राजक्ता वहिनींची गेल्यात नव शोधायला. येईल तो. आई तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? अहो तुमच्या एका तरी मुलावर विश्वास ठेवा. वीरेंद्र सुखरूप घरी परत येईल. तुमची सून प्राजक्ता, पैलवान प्राजक्ता गेलीये ना त्याला शोधायला, मग नक्कीच सापडेल तो. तीच तर केअरफुल आहे ना. त्या पैलवान प्राजक्ताच्या नादानं जर खुळवलेत आमचे भाऊजी. ते पण बरोबर आहे म्हणा. त्या प्राजक्तानं फारच वैर करून ठेवलंय नाही का गावात? कुठे आईंचा माणसं जोडणारा स्वभाव आणि कुठे प्राजक्ताचा माणूस घाणेपणा. मला तर वाटतंय तिचाच राग काढतंय कोणीतरी तुमच्या घराण्यावर. येस येस. अहो ललिताबाई, अहो लंडनच्या क्वीनला पण माहिती होतं का दृष्ट लागती. दॅट इज दॅट. त्या प्राजक्ताच्या पायगुणानंच हा समजा घोळ झालेला आहे. मी तर 1 वर्ष झालं हेच सांगायले, पण माझं कोण लिसनिंग करतं या घरात. सगळ्याला त्या पैलवान डॉटर ऑफ लॉचाच पुळका. अहो त्या वीरू भाऊजींची अपॉइंटमेंट होती पोलीस स्टेशनला, तिकडं हजेर लावायला जायचं सोडून आता त्यांचं काय ऍडवाइस झालंय गॉड नॉलेज. हे लेटर उद्या कोर्टात द्यायचं आणि त्यांना सांगायचंय की आरोपी वीरेंद्र शिराळकर हा हजेरी द्यायला आला नाही, फरार झालाय. नॉन बेलेबल वॉरंटची ऑर्डर द्या. साहेब, साहेब थांबा, आम्ही आलोय. असेच जा आणि उद्या परत या मोठ्या मुक्कामासाठी. तोवर तुमच्या नॉन बेलेबल अटक वॉरंटची सोय होईलच. साहेब हे बघा, अहो घरातनं येळेतच निघालो होतो मी, पण रस्त्यात एक घोळ झाला म्हणून उशीर झालाय. हे कोर्टात सांगा कारण. बघा ऐकता का ते? अहो साहेब खरंच वाटेत ह्यांना किडनॅप केलं, कसं बस सोडवून आणले. काय किडनॅप? दुसरी कुठली स्टोरी सुचली नाही का तुम्हाला? किडनॅप म्हणे. हजेरी चुकल्यावर असली नाटकं खूप बघितली. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हा नाटकं नाही, खरंच सांगायला. वाटल्यास तुम्ही आत्ता माझ्या सोबत चला, मला जिथं पकडून ठेवलं होतं ना ती जागा दाखवतो मी तुम्हाला. ए दुसरी कामं नाहीत का आम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला मान्य आहे आम्ही उशीर आलो म्हणून, पण आजच्या आजच आलो ना. आम्हाला एकदा माफ करा, पुढल्या खेपेपासून आम्ही येत येऊ. बघ तुझी बायको हुशार आहे तुझ्यापेक्षा, तिला समजतं कुणाशी कसं बोलायचं ते. शिक तिच्याकडून काहीतरी आणि करून दाखवते. इन्स्पेक्टर साहेब, पुढल्या खेपेपासून येळेवर येऊ, एवढ्यांदा माफ करा. ठीक आहे. हवालदार, हजेरी बुक मध्ये सही घ्यायची. तुमच्याकडे जे नॉन बेलेबल अटक वॉरंट आहे ना, ते सध्या तुमच्याकडेच ठेवा, कोर्टात जमा करू नका. आणि पुढच्या वेळेस त्याची वेळ चुकली ना तर माझ्या परवानगीची वाट बघू नका. डायरेक्ट वॉरंट आणा, याला आत टाका. ठीक आहे? शंभर टक्के हे किडनॅपिंगचं काम त्या जयराज थोरातचं आहे. त्याच्या विरोधात जर पुरावे असते ना आत्ता कंप्लेंट केली असती. आता त्याच्या मागे लागण्यापेक्षा माधुरीच्या मागे लागलं पाहिजे. या कचाट्यातनं सुटल्यावर बघू त्या जयराज थोरातकडे. आयु वस्तात, लवकर चला, चला तुम्ही लवकर. साहेब, साहेब
एकच मिनिट. माधुरीने कंप्लेंट करताना तिच्या घरचा पत्ता दिला असेल ना व तुम्हाला? तो मिळेल काय आम्हाला? तिकडे जाऊन तिला धमकवायला? हाऊ साहेब, आम्ही कशाला धमकू तिला? एकतर तिनं खोटी कंप्लेंट केली आहे माझ्या विरोधात. तिला शोधून तुमच्या मोरा आणून उभं करू की? मग तुम्हीच तिला जा बिचारा, खरं काय खोटं काय ते. खरं खोटं करणं हे आमचं काम, ते आम्ही करूच. तुमचं काम हजेरी देणं, ते तुम्ही नीट करा. आणि हो, तिला जर धमकवण्याचा प्रयत्न केला ना तर अजून जास्त अडकाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. असतात आता परत शून्यातनं सुरुवात करावी लागणार, कारण आम्ही जिकडे गेलतो ना तिकडे काय हाती लागलं नाही. गंडलो आम्ही तिकडे बी. ठीक आहे, ते समजा बघू नंतर. आता घरला जाऊ एकदा. आई वाट बघत असेल. आई अजून किती वेळ वाट बघणार आहेस? आता तरी मान्य कर, पोलिसांना गुंगारा देऊन विरू पळून गेलाय. तो आता घरी नाही येणार. माझा विरू पळून जाणार नाही, कारण तो गुन्हेगार नाही. बट ललिताबाई, एवढ्या कॉन्फिडेंटली हाऊ यू सेइंग? हा काय माझा विरू आलाच? दाद्या, दाद्या, अरे कुठं होतास तू? आता आलोय ना परत घरला. तेवढ्यातच समाधान माना सध्या. मला खात्री होतीच माझं लेकरू निर्दोष आहे, तो सुखरूप घरी परत येणार. पण हे कोणामुळे शक्य झाले हे तुला चांगलंच ठाऊक आहे. प्राजक्ता, देवाच्या कृपेमुळे. देवाने माझी प्रार्थना ऐकली. आई अगं फक्त देवामुळे नाही काय, प्राजक्तामुळे सुटलं. कसं ते आता कसं का असे ना, तू सुटून आलायस हे महत्वाचं. अरे तू परागंदा झालाय असं वाटून आईची जवळजवळ शुद्धच हरपली होती. बरं झालं तू आलायस. अगं कांचन, बघत काय उभी आहेस? जा मीठ मोरी घेऊन ये जा लवकर. वेटिंग वेटिंग, मी आणायले. टेक. कोणाची तरी नजर लागली आहे तुला. दृष्ट काढू दे मला. आई अगं फक्त माझ्या एकट्याचीच काय दृष्ट काढायलीस? मी सुटलोय तो देवाच्या कृपेमुळं आणि माझ्या पुण्याईमुळं. बाकी कुणाचं काही देणं घेणं नाहीये. आई तुझी दृष्ट काढते मी, थांब. जसा सुटलास ना तसा या आलेल्या संकटातनं बाहेर पड बाळा. आई तुझा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी. तो फक्त कायम असाच असू दे. असणारच आहे. तू त्या बाबतीत काही शंकाच घेऊ नकोस. पैलवान, काय झाले? आई किती खुश होत्या ना व तुम्हाला बघून.
त्यांच्या चेहऱ्यावरलं हसू असंच कायम राहिलं पाहिजे. आणि तुझ्या चेहऱ्यावरला हसू त्याचं काय? म्हणजे स्वतःच्या जीवाची बाजी लावून आज मला वाचवलंयस तू. आणि तुला साधं एक शब्दानं कुणी थँक्यू बी नाही म्हणलं. माझं कर्तव्यच होतं ते. पहिलवान, आज तू होतीस म्हणून वाचलोय. नाहीतर पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला टाइमवर पोचता आलं नसतं आणि जामीन कायमचा रद्द झाला असता. हसतात तुम्ही आणि आपलं घर, ह्याहून दुसरं काय बी महत्वाचं नाही माझ्यासाठी. कारण तुमच्यामुळेच तर माझ्या सपनाला बळ मिळतंय. घरातल्या बाकीच्यांचा बिराग लवकरच निवळेल बघा. आणि ते परत आपल्या सपनाच्या पाठीशी उभारतील. तुम्ही बघाच. ओनली MH नाही,